मी जाऊ का आता? मी एकटा इथे राहून काय करणार? वैजू, पोळ्यांचा डबा आण ग. आणि भाजी गरम केली आहेस ना? अगं भाजी गरम केली आहेस ना? हा, तुला अर्ध्या तासापूर्वी सांगितलं होतं ना भाजी गरम करून आण म्हणून. आणते. एक मिनिट, काय झालं वैजू? सकाळपासून बघते तुझं कामात अजिबात लक्ष नाही. नाही ताई, तसं काय बी नाही. मग ताई, एक सांगायचं होतं. नाही म्हणजे खरं की खोटं मला माहित नाही हो. कशाबद्दल? ते तुम्ही ज्या दिवशी आलात ना त्या रात्री ना क्षितिज दादांचा एक कामाचा पेपर आहे ना हवनीने बाहेर नेला. मग आणि त्यावर रेघोट्या मारल्या आणि तो कागद खराब केला. पण ताई, तसाच एक कागद मला आहे ना पुन्हा आपल्या घरात सापडला. काय वैजू, काय चाललंय? काही नाही. काही नाही. मी तुला मगाशीच म्हणालो होतो हा विषय बंद. तू पुन्हा का त्याच विषयावर बोलतेस? माफ करा, मी भाजी गरम करून आणते. अरे वा. क्षिती, काही झालंय का? नको तिच्याकडे लक्ष देऊ. दादा कुठे जेवायला नाही येणार? ते येत आहे जेवायला खाली. आणि अवनी कशी आहे आता? बरी आहे का? झोपली रे, पण ताप नाही उतरलाय. औषध दिलंय ना? हा, मग उतरेल ताप. क्षिती, बर्थडे पर्यंत बरं वाटायला पाहिजे रे तुला. 2 दिवसात ठणठणीत होईल ती. तू नको काळजी करू. बर्थडेची तयारी पण बाकी आहे. वहिनी, मृत्युंजय बंगल्यात ऑलरेडी तिच्या वाढदिवसाची सगळी तयारी सुरू झाली. टेन्शन सोडा आता. चल बस जेवायला. दादाला येऊ दे ना. दादा, लहान चुली मोठा घास घेतोय. आवरा आवरा, काहीतरी वाचायचं नव्हतं होईल बघा आणि वंगाळ होईल.
आणि मग समजत हाताबाहेर जाय येतय का ध्यानात? कप्या आवाज कोणाचा आहे? मला काय माहित. अरे पण तूच बोलला होतास ना या घरात फक्त म्हातारा आणि एक चिकनी पोरगी राहते म्हणून. यार आपल्याला काय करायचं यार? हे बघ, आपण हात साफ करायचा आणि इथून पलटी मारायची, कळलं? लक्षात ठेवा. पण आपल्याला कोणी आडवं आलं तर? यार आता हे तूच विचारतोयस? आणि आडवा आल्याच्या नंतर काटा कसा काढायचा हे तू आम्हाला शिकवलंस आणि तूच हे विचारतोय. वैजी शोधतो मी तिला, घेण्यात आलं माझ्या. आणि तुम्ही सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंय का? शोधतो मला शोधतो मी तिला. कप्या डोक्यावर पडलास काय? हळू ना जरा. पाटली ना तुला वाटलं घरातलं कोणीतरी आलं? गेट ऑफ इंडिया. ए थोबाड बंद ठेवा. घरात कोणी नाहीये, हात साफ करून घेऊया. हा ए कप्या, काय हात साफ करण्यावरून आठवलं. काय? तू बोलला होता ना या घरात एक चिकनी माल आहे, ती असायला हवी होती यार. माय हा कामाला लाग, चल. जातो ना. हा चल. काय मजा नाही.
हे कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हे कप्प्या, बापाच्या लग्नाला आलायस का? पण करते कशाला ओरडतो रे? हा बघ ना. हे कप्प्या, ए कप्या, काय झालंय? नाटकी बंद करा. आता मार खाशील माझ्या हातचा. सामान उचल, चल, सटकायचं आपल्याला. हे कप्प्या. अरे कप्या, काय करतोयस तू? अरे भाई चल ना. जर आता आला नाहीस ना तर आम्ही तुला सोडून जाऊ. कळलं का? ए चल निघू. चल चल. पटकन जा, नाहीतर माझ्या खुनाचा आरोप तुमच्यावर येईल. कप्प्या, हे कप्प्या. काय ग, कुठला पिक्चर बघतेस? नाही म्हणजे बघताना एवढी हसते म्हणून विचारतेय. अगं फिल्म नाही बघत आहे, जरा कामाचंच बघतेय मी. काय सांगतेस? म्हणजे काम करताना सुद्धा तू हसतेस? मला वाटलं काम करताना तुम्हाला फक्त आणि फक्त टेन्शन असेल. असं नसतं ग. बरं मला सांग, आत्ता तू का हसत होतीस? अगं भास आभास शो वर काही रिस्पॉन्स आलाय ऑडियन्सचा, तो बघूनच मी हसतेय. हे बघ तुला दाखवत. हे बघ, तुमचा भास आभास शो बघून आमचे गैरसमज दूर झाले, आमची भीती कमी झाली. वा, छान. तुला सांगू आई, ऑडियन्सचा हा असा फीडबॅक मिळाला ना की खूप छान वाटतं. कुठेतरी आपल्या कामाची पावती असते ती, आणि चांगलं काम करत राहण्यासाठीचं मोटिवेशन सुद्धा. तरी पण मी तुला सांगेन, स्वतःची काळजी घे. हो मातोश्री, काळजी करू नये तुम्ही. गार्गी, उद्या संध्याकाळी वेळ आहे का तुला? म्हणजे आपण शॉपिंगला जाऊया. अगं उद्या माझं भास आभासचं शूट आहे ना आई. झालं, म्हणजे उद्या तू उशीर येणार. आपल्या घराजवळच शूट आहे आई. आपल्या घराजवळ? अरे बापरे, म्हणजे आपल्या घराजवळ अशी एखादी भीतीदायक जागा आहे असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मग एक काम कर, आता उद्या माझ्यासोबत तू पण शूटला चल. घराजवळच आहे ना, आणि तुलाही कळेल आम्ही कसं शूट करतो. नको नको, तूच जा. बरं, हे सगळं आवर, आता आपण जेवायला बसूया. ये लवकर. आले. वा,
काय झालं? झोपला नाहीस? नाही शतपावली घालतोय. तू का नाही झोपलास? तुला माहितीये ना दादा, मला नाही लवकर झोप लागत. माझी तर गेल्या 1.5 वर्ष झोपच उडाली आहे. दादा बस. तुझा प्रॉब्लेम काय होतोय माहितीये दादा? तू एकाच गोष्टीचा सारखा सारखा विचार करतोस. काही गोष्टी नाही जात डोक्यातून. का? दादा, त्यावेळेला तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस, आणि आता जे काही घडून गेलंय, जे काही झालंय ते आपण बदलू शकत नाही ना. मग तू का त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करून स्वतःला त्रास करून घेतोयस? काही इतकं सगळं सोपं नाहीये. अवघड तू करतोस दादा. जस्ट स्टॉप ओव्हर थिंकिंग. अरे तुला सांगायचं राहिलं, साक्षीला मृत्युंजय बंगला बघायचा आहे. ठीक आहे, जाऊ आपण सगळे. तसंही मी तिथे अवनीच्या वाढदिवसाची तयारी करून ठेवायला सांगितलंच आहे. ग्रेट. क्षितिज, तुला अवनीचा पहिला बर्थडे आठवतोय? किती मस्त सेलिब्रेट केला होता आपण. ऑफकोर्स आठवतोय. कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती तेव्हा. आता कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? दादा, तू पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करतोयस ना? तसं नाही रे. मनातून ना अपराधीपणाची भावनाच जात नाही. हे असा काय मोठा अपराध केलास? हे बघ दादा, तू काही डिसिजन्स घेतलेस जे त्यावेळेला चुकीचे ठरले. झालं, संपलं ते. पण त्याच्यामुळे आपलं आयुष्य संपत नाही ना. दादा प्लीज, मी तुला पुन्हा तेच सांगतोय, यातनं लवकर बाहेर पड. सॉरी. तू अवनीच्या बर्थडेच्या तयारीबद्दल काहीतरी सांगत होतास. काही नाही, जाऊ आपण उद्या मृत्युंजय बंगल्यात सगळे. चालेल. अवनीची तब्येत बरी आहे? हो, मस्त आहे. ग्रेट. मग मी समिधाला कळवतो. समिधा? आर्किटेक्ट. ओके. हॅलो समिधा. हॅलो हॅलो. या वाड्यात
पान जरी वाऱ्याने उडून घरात आलं तरी माझ्या परवानगी शिवाय ते बाहेर जात नाही. आणि तुम्ही चोरी करायला आलात. सुपारी खाणार